कोबीची भाजी अशी करू नकोस हं, मागच्या वेळेस केली तशी. वहिनी, अजिबात डाळ वगैरे टाकू नको त्याच्यामध्ये. आपल्याकडे कोणी खात नाही तसं. आई, त्या वहिनीला काय बोलायला गेलं ना की भाऊ लगेच तिची बाजू घेतो. हा, काय माहिती आता प्रेम आहे की कोणी ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. विषय आहे का? हे मी काही टोमणे वगैरे देत नव्हते. हा, मी साधं सिंपल सांगत होते. आता तिला ते टोमणे वाटतात, मी काय करू. जाऊ दे, काय बोलायलाच नको आता. अगं ए वहिनी, किती डार्क कलरची साडी आहे ती. अजिबात घालू नको हा, ती चांगली नाही वाटत आहे तुला. कपडेच कुठे ठेवते काय माहिती. वहिनी, माझा तो टॉप कुठे ठेवलाय. काहीच जागेवर ठेवत नाही. मला कोण विचारतंय आता. तुमच्या सुनबाई आहेत ना तुम्हाला सांगायला सगळं. आई, बोलू नको लगेच. पण भाऊला नुसतं भाऊ जरी गेलं ना तरी वहिनीचा कटाक्ष पडतो बरं का. आई, तुला सांगते, दादा रोज ऑफिसला निघाला ना बहिणी काहीतरी सांगत असते त्याला. काहीतरी चाललंय बरं का दोघांचं. बघ तू. वहिनी, तुझा हा ड्रेस घालते हा मी आज. नाही रे, विचारलेलं बरं असतं ना, नाहीतर म्हणायची नणंदबाई मनानेच माझे ड्रेस घालतात वगैरे नाही का. अगं वहिनी, त्या पवार काकूंना कशाला चहा केलास. 2 दिवसाला येतात त्या, त्यांना काही चहा करायची गरजच नव्हती. काय गाई, अजून चपात्या पण नाही झाल्यात. किती उशीर झालाय, भूक लागलीये मला. कुठे गेले महाराणी. आई, बघितलं का, वहिनीने 50 रुपयाच्या बांगड्या आणल्यात मला बाजारातून. किती चिकट भात केलाय. असे का बघताय माझ्याकडे. मी फक्त भातात पाणी जास्त झालं एवढंच सांगायला लागले. का काय बोलायचंच नाही का मी.